नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कोरोना वाढत असून देखील धुळेकर बेफिकीरच। धुळ्यात भल्या पाटे होंडा शाईन चोरीस। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात 1 महिना मोफत शिवभोजनाचे वाटप, गरजूंमध्ये समाधान। पत्रकारांना कोरोना लस द्या, जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन। आणि कोरोना से डरो नहीं, कोरोना से लढो, माता हिंगलाज वृत्तवाहिनीतर्फे एक भावनिक आवाहन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यासह जिल्ह्यात कायम असताना रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मागणी वाढत आहे। त्यामागचे कारण मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने वेळोवेळी हात स्वच्छ धुणे असे साधेसुधे उपाय असतानाही त्याचे पालन होत नसल्याने अनेक बेफिकर धुळेकर शहरात जिल्ह्याला संकटात लोटत आहे। कोरोनामुळे अनेकांचे बळी जात असल्यावरही धुळेकरांना शहाणपण कधी येणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे। कोरोनामुळे सद्यस्थितीत 4000 रुग्ण उपचार घेत आहे। जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 600 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले, तर 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यात रुग्णसंख्या वाढत राहिली तर अधिकचे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन कसे उपलब्ध होतील याचा विचार बेफिकीर धुळेकरांनी करण्याची गरज आहे। ते प्रशासनाच्या आव्हानात्मक नियमांचे पालन न करता उलटपक्षी इतरांनाही संकटात टाकत आहे, अशी स्थिती संचारबंदीत दिसून आली। धुळे शहरात संचारबंदी व लॉकडाऊन असल्यावरही बेफिकीर धुळेकरांची वर्दळ गेल्या 2 दिवसांपासून चांगलीच दिसत आहे। अत्यावश्यक सेवेचा गैरफायदा घेत शहरात बिनधास्त फिरताना लोक दिसताय। शासन, जिल्हा प्रशासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे। कोणत्याच अटी व नियमांचं पालन होताना दिसत नाही। केवळ शासनाच्या नियमांचा फज्जा उडतोय। त्यामुळे प्रशासनाने जागे होत धुळेकरांना समज द्यावी हीच मागणी केली जात आहे। नाहीतर संचारबंदी राहूनही कोरोनाला आमंत्रण देत असल्याचं खरं ठरेल। धुळे शहरातील व्यापारी गणेश जैन यांच्या मालकीची होंडा कंपनीची शाईन गाडी चोरट्याने आज पहाटे लंपास केली। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या संदर्भात जैन यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। धुळे शहरातील तथा आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गल्ली नंबर 4-5 बोळीत राहणारे व्यापारी गणेश जैन यांची MH18 AS 9312 या क्रमांकाची होंडा कंपनीची शाईन नावाची दुचाकी घरासमोर लावली होती। त्यात आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास चोरट्याने ही गाडी लंपास करत तेथून पसार झाला। मात्र सदर चोरटा गाडी घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे सदर चोरटा लवकरात लवकर हाताशी लागणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली। या पार्श्वभूमीवर गणेश जैन यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य शासनाने लादून दिलेल्या 15 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये गरजू गरीब लोकांची खाण्याची आवाळ होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा गरजू गरीब लोकांसाठी तब्बल 1 महिना मोफत शिवभोजन थाळीचे वाटपाचे आदेश दिले आहे। त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील शिवभोजन केंद्रावर मोफत शिवभोजन वाटप केले जात आहे। याचा लाभ गरजू आणि गरीब लोक घेताना दिसून येत आहे। जगात नव्हे तर अख्ख्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे। त्यामुळे संपूर्ण जनता हैराण होऊन चिंताग्रस्त झाली आहे। कोरोनाने तर मजुरांच्याच वर नव्हे तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर देखील पाणी फिरवलंय। त्यात गरजू गरीब लोकांच्या हाताला कामच नाही, म्हणून त्यांचीही खाण्याची आवाळ होत त्यांच्यावर उपासमार आलीय। त्यामुळे समाजातील गरीब गरजू लोकांवर उपासमार येऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी अशा गरीब गरजू लोकांसाठी 1 महिना मोफत शिवभोजन वाटपाचे आदेशित केले आहे। त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील शिवभोजन केंद्रावर मोफत शिवभोजन वाटप केलं जात आहे व सदर गरीब गरजू लोक शिवभोजन केंद्रापुढे रांगा लावून शिवभोजनाचा आस्वाद घेत आहे।
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक 15 एप्रिल 2021 पासून महिनाभरासाठी लॉकडाऊन लावण्यात आले। या काळामध्ये कोणीही गरीब गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवभोजन थाळी येत्या 1 महिन्यासाठी मोफत ठेवली आहे। तसेच इथून पुढे आम्हाला थाळ्यासुद्धा वाढवण्यात आला आहे। या शिवभोजन थाळी योजनेसाठी सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागलेल्या असतात। धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकारांसाठी कोरोना लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आलं। धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून विविध आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे। त्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना देखील लसीकरण मोहीम राबवण्यात यावी, कारण पत्रकार देखील यामधील फ्रंट वर्कर आहेत। त्यांना देखील धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री यांनीही या संदर्भाचे आदेश दिले आहेत। मात्र आज पावेतो या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दखल घेत पत्रकारांसाठी कोरोना लसीकरणासाठी विशेष स्वतंत्र मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि आपण रोजची आकडेवारी सातत्यानं बघतोय। या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती विविध आस्थापना, त्यामध्ये आरोग्य कर्मचारी असतील, सरकारी आस्थापना असतील, यामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लसीकरण मोहीम सध्या जोरात सुरू आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतोय। मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार हे देखील फ्रंटलाईनमध्येच वर्कर आहेत आणि फ्रंटलाईनमध्ये येणारेच हे देखील आहेत। त्याच्यामुळे यांना देखील लसीकरण करण्यासंदर्भातले आदेश गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेला त्यांनी देखील दिले होते। मात्र अद्याप पत्रकारांसाठी लसीकरण मोहीम जी आहे ती सुरळीत करण्यात आली नाहीये, सुरू करण्यात आली नाहीये। या संदर्भामध्ये आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना येत्या काही दिवसांमध्ये पत्रकारांसाठी एक विशिष्ट कॅम्प आपण राबवण्यात यावा, महानगरपालिकेच्या मार्फत तो राबवण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे आणि त्यांनी देखील या संदर्भामध्ये अधिकृत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या काही दिवसातच पत्रकारांसाठी लसीकरण मोहीम जी आहे ती आम्ही राबवणार आहोत आणि एकाच ठिकाणी कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून ही लसीकरणाचा कॅम्प घेण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी देखील दिलं आहे। त्याच्यामुळे आता येत्या काही दिवसामध्येच लसीकरण मोहीम सुरू होणार आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाबद्दल आणि पत्रकारांच्या मागणीला त्यांनी मान्यता दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। कोरोना को हराना है पासून सुरू झालेला प्रवास कोरोना संग जिनाईपर्यंत येऊन ठेपलाय। रोज कोरोना रुग्ण संख्या ही वाढत आहे। हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाही। ऑक्सिजन सिलेंडर, कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे सर्वच हवालदिल झाले आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे। कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा अवलंब करा, प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन माता हिंगलाज वृत्तवाहिनीतर्फे करण्यात येत आहे। सर्वे भवन्तु सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित दुःख भाग भवेत असं सुभाषित संस्कृत भाषेमध्ये आहे। याचा अर्थ असा की कोणीही रोगी बनू नये, सर्वजण निरोगी राहावे असा त्याचा अर्थ आहे आणि हे आयुर्वेदाला अभिप्रेत आहे। आयुर्वेदामध्ये आजार होऊच न देणे याला विशेष महत्व आहे। आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाचा आधार घेतला जातो। आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीचा आपल्या जीवनात अवलंब केला तर कोरोना काय, कोरोनापेक्षाही भीषण आजारांना आपण हरवू शकतो, दूर करू शकतो। भारत देशात प्राचीन काळापासून कुंभमेळा भरतो। खूप काळापासून यात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक कार्यासाठी लोक एकत्र येतात, परंतु इतिहासात कधीच भारताने जगाला कोणत्याच साथरोगाची देण दिली नाही आणि देणारही नाही।
कारण भारत देशात आयुर्वेद व योग आहे. कुंभमेळ्यात जाणारे साधू व येथील लोक आपल्या जीवन पद्धतीत योग आणि आयुर्वेदाचा आवर्जून अवलंब करतात. कोरोनाचा दिवसेंदिवस आकडा वाढतोय. कारण काय तर थोडासाही त्रास झाला, काहीही झालं तरी व्यक्ती दवाखान्याची पायरी चढत आहे. प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. जितक्या टेस्ट वाढतील तितके व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून येतील. कोरोनामुळे मृत्यूदरही वाढत आहे असे आपण वर्तमानपत्रात, दूरचित्रवाहिनीत पाहतो. पण ह्या मृत व्यक्तींना कोरोनाच्या अगोदरही इतर काही आजार असल्या कारणाने त्यांचा मृत्यू होत आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, मूत्रविकार, न्यूमोनिया, अस्थमा असे व्याधी असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यातच त्यांचा मृत्यू होत आहे. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर लोकांनी काही पथ्य पाळले, काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केला तर निश्चितच कोरोनावर मात होऊ शकेल आणि कोरोना रुग्णांची संख्याही घटण्यास सुरुवात होईल. त्यासाठी काही उपाय देत आहे. रोज सकाळी 1 तास तरी सूर्यप्रकाशात उभे राहावे. कोमट पाणी, कोमट हळदी दूध प्यावे. रोज सकाळी अनाशापोटी 5 तुळशीची पाने खावी. घरातून बाहेर निघताना शक्यतो नाकामध्ये सरसो तेल लावूनच बाहेर निघावे, जेणेकरून बाहेरील विषाणू तुमच्या नाकात शिरणार नाही. चहा घेतेवेळी आवर्जून आल्याचा चहा प्यावा. क जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ लिंबू, संत्री, आवळा, शक्य असल्यास आवळा चूर्ण, आवळ्याचा मुरब्बा इत्यादी खावे. स्वयंपाक करताना भाज्यांमध्ये सुंठ, दालचिनीचा प्रयोग करावा. शक्य असेल तर दररोज 1 चमचा च्यवनप्राश सेवन करावे. घरात कापूर, लवंग टाकून धुणी करावी, जेणेकरून घरातील बॅक्टेरिया, विषाणू नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहील. याबरोबरच स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेर निघू नये आणि निघत असल्यास तोंडावर मास्कचा वापर करावा. एक दुसऱ्यापासून बोलताना ठराविक अंतरावरून बोलावे. बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास सॅनिटायझरचा वापर करावा. याबरोबरच नियमित व्यायाम, प्राणायाम, योग करावा. कोरोनाच्या नकारात्मकता वाढवणाऱ्या बातम्या वाचू नये, पाहू नये. सतत नकारात्मकता वाढवणाऱ्या बातम्या ऐकल्याने, पाहिल्याने त्याचा मनावर परिणाम होतो आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला सुरुवात होते, असं न्यूरोसायक्रेटिस्ट यांनी सिद्ध केलेलं आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आपलं मन आध्यात्मिक, धार्मिक कार्यात घालावं. मन शांती देणारे संगीत ऐकावे. लहान मुलांसोबत खेळावे. सकारात्मकता विचारशैली ठेवावी. या उपायांनी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, मन प्रसन्न राहील आणि तुमच्या मनात नकारात्मकता दूर होऊन मन सकारात्मकता बनेल. यासाठी माता हिंगलाज वृत्तवाहिनी आपल्या दर्शकांसाठी एक व्हॉट्सअप संदेश दृश्य स्वरूपात सादर करीत आहे. कोरोना वायरस से ज्यादा उसके इलाज में इस्तेमाल होने वाली दवाइयों की वजह से लोग मर रहे हैं. इस बात का सबूत 2016 में छपे जॉन हॉपकिन यूनिवर्सिटी के जर्नल में है. उसमें साफ साफ लिखा है कि 9.5% लोगों की मौत दवाई के कारण होती है और 4% लोगों की मौत डॉक्टर के गलत डिसीजन की वजह से होती है. तो ये पहले से होता आया है, इसलिए लोग मरना पसंद करते. दिमाग जो मानता है उसी को मानता रहता है. यही एक प्रॉब्लम है. जल्दी से दिमाग नई चीजों पर विश्वास नहीं करता. जैसे जरा सी भी गंभीर बीमारी होती है सारे लोग हॉस्पिटल जाते हैं, इसीलिए आप लोग भी हॉस्पिटल जाते हो. अब आप बताओ, मेडिकली स्ट्रांग और WHO को फॉलो करने वाले देशों में मौत का आंकड़ा ज्यादा क्यों है? अब मैं इसके आपको कई कारण बताता हूं. ध्यान से सुनना और इस वीडियो में पूरा इंटरेस्ट आएगा और जितने जानने वाले लोग हैं ना उनको इस वीडियो को शेयर भी करना है. पहला कारण, इंसानों पर एक्सपेरिमेंट हो रहे हैं. उनको कॉम्बिनेशन की दवाइयां दी जा रही हैं, जैसे एंटीवायरल, एंटी मलेरियल, एंटीबायोटिक, एंटीपायरेटिक, एंटी HIV, जैसे रेमडेसिविर, डोराविरिन, हाइड्रोक्सीक्लोरोक्विन, रिल्पिविरिन, पैरासीटामोल, एक साइक्लोवर, एजिथ्रोमाइसिन, सिफामाइसिन. अब कोई भी व्यक्ति इन दवाइयों के होने वाले नुकसान के बारे में नहीं बता रहा. कोई नहीं बताता कि इन दवाइयों से हार्ट फेल हो सकता है, डिप्रेशन हो सकता है, सांस लेने में दिक्कत हो सकती है, निमोनिया के लक्षण आ सकते हैं, किडनी फेल हो सकती है, लीवर फेल हो सकता है, मिर्गी, पेशाब में खून आना,
खून की कमी जैसे साइड इफेक्ट्स तो इन दवाइयों के कॉमन है। नेट पे जाके इन दवाइयों के नाम लिखो, चेक कर लो, तो आपको एक सवाल का जवाब मिलेगा कि मौतें एक साथ इतनी क्यों हो रही हैं। जब भी हम इन दवाइयों को एक साथ यूज करते हैं तो डेडली कॉम्बिनेशन बन जाता है। 27 मार्च 2020 को जामा कार्डियोलॉजी में पब्लिश हुए एक जर्नल में बताया गया है कि पिछले 40 सालों में एंटी मलेरियल और एंटीबायोटिक जब भी दवाइयां एक साथ दी गई हैं तो दिल की धड़कन बहुत ज्यादा बढ़ जाती है, जिससे सडन हार्ट फेल होता है। 27 मार्च को जर्नल ऑफ मेडिकल एसोसिएशन में पब्लिश हुई एक रिसर्च में बताया गया कि इन दवाइयों की वजह से हार्ट इंजरी हो रही है और हर 3 में से 1 मौत इसी वजह से हो रही है। इंडिया टुडे ने भी 30 मार्च को एक न्यूज दी थी कि गुवाहाटी में एक डॉक्टर की मौत हुई हाइड्रोक्लोरोक्विन की वजह से, और जांच के बाद पता चला कि दवाई के कारण ही उन्हें कार्डियक अरेस्ट हुआ था। 9 मई को हांगकांग के एक न्यूज़पेपर ने ट्रिपल ड्रग थेरेपी से जल्द ठीक हो सकते हैं कोरोना वायरस के मरीज, एक खबर छापी थी और साइड पे एक छोटा सा बॉक्स लिखा था साइड इफेक्ट, जिसको इतना बड़ा करके लिखना चाहिए था। अब ये सब बताने का मकसद मेरा सिर्फ इतना है कि दवाइयों के सहारे हम जिंदा नहीं रह सकते, लेकिन मर जरूर सकते हैं। और पूरे विश्व में आज तक कोई एक भी रिसर्च पेपर ऐसा पब्लिश नहीं हुआ कि इन दवाइयों को इकट्ठा लेने से कोई फायदा है। हाँ, ये जरूर छप चुका है कि इन दवाइयों को इकट्ठा लेने से नुकसान हो सकता है। तो अब साइंस की बात मानोगे या जो चला आ रहा है, चलता जा रहा है, उसको मानोगे? अब 21 देशों ने कोई लॉकडाउन नहीं किया, ना ही किसी तरह की दवाई का प्रयोग किया। वह बाकी देशों की तरह अमीर देश नहीं है, लेकिन उन देशों में कोरोना वायरस से पीड़ित लोगों की संख्या भी कम है, क्योंकि ये देश WHO पर अंधविश्वास नहीं करते और इन देशों ने अपनी हर्ड इम्यूनिटी पर काम किया। तो लिस्ट देखिए, WHO पर हंस्या भरोसा हर चीज मानी जा रही है, लेकिन ये वही WHO है जिसने प्रिडिक्ट किया था कि कोरोना से भारत में मार्च तक 60 लाख लोग लगभग मर सकते हैं अगर लॉकडाउन नहीं किया, और अगर लॉकडाउन किया तो भी लगभग 30 लाख लोगों की मृत्यु निश्चित है। तो क्या ये ड्रामा था? डराने का एक धंधा था, क्योंकि डराएंगे नहीं तो धंधा कैसे चलेगा? कोरोना से ज्यादा लोग तो अस्थमा से मर रहे हैं, लेकिन सबके मन में डर पैदा कर दिया गया है और ऐसा डर जो निकलने का नाम ही नहीं ले रहा। अब दूसरा कारण है वेंटिलेटर। वेंटिलेटर लगाने से रेस्पिरेटरी पाथवे में रुकावट आती है, जिसके कारण ज्यादा बलगम बनता है। वेंटिलेटर पर रहने के कारण निमोनिया का खतरा बढ़ता है, जो कि कोविड-19 का बड़ा कारण है। वेंटिलेटर पर डालने के कारण लंग्स की मसल्स कमजोर होती हैं, जिसके कारण फेफड़ों में पानी भरने लगता है। लंग्स में कार्बन डाइऑक्साइड की मात्रा बढ़ती है और लंग्स में रेजिड्यूसल स्पेस में जहरीली गैसों की मात्रा ज्यादा होने से बॉडी में एसिडोसिस होने लगता है, और यह भी मौत का एक बहुत बड़ा कारण है। तीसरा कारण जो सामने आया है वो है डर और तनाव। कोरोना वायरस पूरा व्यापार ही डर और तनाव का है। ये बढ़ने के कारण ही कार्टिसोल नाम के हार्मोन की मात्रा शरीर में बढ़ रही है, जिसकी वजह से इम्यूनिटी धीरे धीरे कम हो रही है और हम इंफेक्शन के चपेट में आ रहे हैं और मौतें ज्यादा हो रही हैं। चौथा कारण, कोरोना के साथ और बीमारियों का होना भी एक बहुत बड़ा मुख्य वजह है मौतों की। नेशनल हेल्थ इंस्टीट्यूट ऑफ इटली ने 20 मार्च 2020 को कहा था कि इटली में जितने भी लोगों की कोरोना वायरस से मौत हुई, उसमें 48% लोगों को कोरोना के अलावा 3 बीमारियां और थी, और 26% लोगों को कोरोना के अलावा 2 बीमारियां और थी, और 23% लोगों को कोरोना के अलावा 1 बीमारी और थी। तो अब आप बात करो तो सिर्फ 3% लोग बचे जो कोरोना से मरे। और ऐसे ही 26 मार्च को न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ मेडिसिन ने और 27 मार्च को द लैंसेट की रिपोर्ट के अनुसार कोरोना वायरस से डेथ का रेट सिर्फ 0.1% है। WHO और हमारी सरकार अब ये कह रही है कि कोरोना जाने वाला नहीं है। तो ये बात तो मैं कब से कह रहा था कि आप नेचर की मानो या साइंस की, वायरस खत्म नहीं होता, बल्कि समय समय पर अपना आकार बदलता रहता है। WHO कह रहा है कि आपको कोरोना के साथ जीना सीखना पड़ेगा, लेकिन दुनिया तो पहले ही कोरोना के साथ जी रही है। कोरोना वायरस कोई पहली बार नहीं आया, इससे पहले इसी प्रजाति का पहला कोरोना यूएस में 1965 में आया था, दूसरा नीदरलैंड में 2004 में आया था, तीसरा हांगकांग में 2005 में आया था, और चौथा चाइना में 2019 में आया था। अब इन सब वायरस का मोर्टेलिटी रेट, सिम्टम, टेम्परेचर कितना तक बढ़ता है, लंग्स कितने डैमेज होते हैं, आज कोविड-19 में भी सब कुछ उसी तरीके से है। तो यह सब कुछ नहीं, सिर्फ एक पिक्चर है, और आप इस पिक्चर के एक उपभोक्ता हो, यानी कि आप एक बिजनेस मॉडल हो, और आपसे कल को वैक्सीन के नाम पे या दवाइयों के नाम पे बड़ी बड़ी कंपनियों को पैसा चाहिए और ये डर का कारोबार
जिंदा रखने के लिए ये कंपनियां ये खेल खेलती हैं। तो मैं आपको ये बताऊं कि कोरोना पहले भी कई बार आ चुका है और कोरोना का इलाज नहीं है और ना ही जल्दी से इसकी कोई वैक्सीन तैयार होगी, क्योंकि ये एक आरएनए वायरस है और इसकी खुद की बदलने की, म्यूटेट करने की क्षमता डीएनए वायरस के मुकाबले ज्यादा है। इसलिए मेरी आप सबसे गुजारिश है कि हो सके तो दवाइयों से दूर रहें, इस झूठ से दूर रहें कि वैक्सीन आएगी आपको बचाएगी। अपने आप को, आप खुद को बचाना है, अपनी इम्यूनिटी को बढ़ाने पर जोर दें। और अंत में WHO भी यही कहने वाला है, सरकार भी यही कहने वाली है। और मैं तो फिर आपको बोल रहा हूं बार बार कि अपने देश की बनी पद्धति आयुर्वेद को अपनाओ, स्वदेशी को अपनाओ, भारत को आगे बढ़ाओ। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कोरोना वाढत असून देखील धुळेकर बेफिकीरच। धुळ्यात भल्या पाटे होंडा शाईन चोरीस। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात 1 महिना मोफत शिवभोजनाचे वाटप, गरजूंमध्ये समाधान। पत्रकारांना कोरोना लस द्या, जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन। आणि कोरोना से डरो नहीं, कोरोना से लढो, माता हिंगलाज वृत्तवाहिनीतर्फे एक भावनिक आवाहन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।